नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। सरकारने दिली मोठी माहिती, सांगितले की कोणत्या पेन्शनधारकाची पेन्शन वाढणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारने दिलेली ही मोठी पेन्शनधारकांसाठी काय आहे अपडेट ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा। सरकारने दिली मोठी माहिती, सांगितले कोणत्या पेन्शनधारकाची पेन्शन वाढणार, पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती। 27 ऑक्टोबर 2023 च्या कार्यालयीन ज्ञापनात पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने म्हणजे DOPPW वर्धित महागाई मदत म्हणजे DR साठी कोण पात्र असेल आणि त्यांची गणना कशी केली जाईल याबद्दल माहिती दिली आहे। अर्थ मंत्रालयाने केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी महागाई रिलीफ म्हणजे DR 42% वरून 46% पर्यंत वाढवला। सुधारित महागाई सवलत 1 जुलै 2023 पासून लागू झाली। बघा एकूणच या ठिकाणी सुधारित जो महागाई सवलत आहे तो कधी वाढवण्यात लागू झालेला आहे बघा 1 जुलै 2023 पासून लागू झालेला आहे। बघा पुढे कोणत्या निवृत्ती वेतनधारकांना लाभ मिळेल, पुन्हा प्रश्नचिन्ह आहे बघा। DOPPW नुसार वाढीव DR चा लाभ केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना किंवा कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना, संरक्षण क्षेत्रातील सशस्त्र दलाचे निवृत्ती वेतनधारक, नागरी निवृत्ती वेतनधारक, अखिल भारतीय सेवा निवृत्ती वेतनधारक, रेल्वे निवृत्ती वेतनधारकांना दिला जाईल। याशिवाय बघा याशिवाय अन्य कोणाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। ऑल इंडिया सर्व्हिस पेन्शनर्स, फॅमिली पेन्शनर्स, प्रोव्हिजनल पेन्शनर्सना हा लाभ मिळेल। सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या बाबतीत आवश्यक आदेश न्याय विभागाकडून स्वतंत्रपणे जारी केले जातील। पहा हे झालं निवृत्ती वेतनधारकांना लाभ मिळेल। त्यानंतर पाहूया किती वाढ होईल। बघा किती वाढ होणार आहे पेन्शनधारकांना दरमहा पेन्शन। महागाईच्या सवलतीत 4% वाढ करण्यात आली आहे। DR मध्ये वाढ झाल्यामुळे निवृत्त केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मासिक पेन्शनमध्येही वाढ होणार आहे। उदाहरणार्थ केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना दरमहा 40,100 रुपये मूळ पेन्शन मिळते। 42% महागाईच्या सवलतीवर पेन्शनधारकाला DR म्हणून 16,842 रुपये मिळत होते। ताज्या वाढीनंतर त्याला दरमहा DR म्हणून 18,446 रुपये मिळतील। त्यामुळे त्यांच्या पेन्शनमध्ये दरमहा 1,704 रुपयांची वाढ होणार आहे। बघा पुढे कशा पद्धतीने वाढ होणार आहे तेही या ठिकाणी पाहिलेलं आहोत। DOPPW ने बँकांना पुढील कोणत्याही आदेशाची वाट न पाहता निवृत्ती वेतनधारक आणि कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना DR चे वितरण ताबडतोब सुरू करण्यास सांगितले असल्याने निवृत्ती वेतनधारक आणि कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या वाढीव महागाईची सवलत लवकरच मिळण्याची शक्यता आहे। बघा एकूणच किती वाढ होईल आणि कोणत्या निवृत्ती वेतनधारकांना लाभ मिळेल, पुन्हा प्रश्नचिन्ह। एकूणच कोणत्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढणार, सरकारने दिलेली ही मोठी माहिती, पेन्शन न्यूज काय आहे ते अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।